एक क्षण विचार करा. हजारो वर्षांपूर्वीची रात्र आहे. गुरु आणि शिष्य ताऱ्यांनी भरलेल्या आकाशाखाली बसलेत आणि गुरु विश्वाची मोठमोठी रहस्य उलगडत आहेत. पण गंमत म्हणजे ही रहस्य आकड्यांमधून किंवा सूत्रांमधून नाही, तर एका कवितेतून सांगितली जात आहेत. आता विचार करण्यासारखी गोष्ट आहे नाही का, की फक्त एका कवितेच्या आधारावर ग्रहांचं मोजमाप तरी कसं करता येईल. पण खरं हेच आहे, हे ज्ञान पिढ्यानपिढ्या कुठल्याही डेटा फाईलमध्ये नाही, तर काव्याच्या रूपात जपलं गेलं. आणि आपण ज्या प्राचीन ग्रंथाबद्दल बोलतोय ना, त्याचं नाव आहे सूर्य सिद्धांत. हे जगातलं खगोलशास्त्रावरचं सगळ्यात जुनं, आजही उपलब्ध असलेलं पुस्तक आहे. आणि हो, हे पूर्णपणे संस्कृत काव्यात लिहिलंय. अच्छा, आता याची सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट आहे का, ती आहे याची काव्यमय सांकेतिक पद्धत. म्हणजे काय, तर सूर्यसिद्धांतामध्ये संख्या थेट नाही वापरल्या, त्याऐवजी त्यांच्यासाठी यमक जुळणारे समानार्थी शब्द वापरले गेले. समजा एक म्हणायचं असेल तर ते म्हणायचे चंद्र, कारण चंद्र एकच आहे. किती हुशारी. याचे दोन फायदे होते. एक म्हणजे अवघडात अवघड माहिती लक्षात ठेवणं सोपं व्हायचं, आणि दुसरं म्हणजे हे ज्ञान जसंच्या तसं पुढच्या पिढीपर्यंत पोचायचं. म्हणजे विचार करा, ती परंपरा कशी असेल. गुरु शिष्याला सांगतायत, बघ, आधी ही सगळी वैज्ञानिक माहिती घे आणि तिला काव्यात बसव. मग संख्यांसाठी यमक जुळणारे शब्द वापर. ही पवित्र कविता अशी तोंडपाठ कर की एक अक्षरही विसरता कामा नये. आणि मग हे ज्ञान असांच्या असं पुढच्या पिढीला दे. आणि याच पद्धतीने कुठलीही आधुनिक उपकरणं नसताना हे ज्ञान शतकानुशतके टिकून राहिलं. कमाल आहे. चला तर मग आता बघूया की ह्या काव्यामध्ये नेमकं दडलं तरी काय होतं. जणू काही तो गुरु आपल्या शिष्याला त्या श्लोकांमध्ये लपलेली अविश्वसनीय गणितं उलगडून दाखवतोय. सगळ्यात आधी बघूया पृथ्वीचा व्यास. सूर्यसिद्धांतानुसार तो आहे 12,800 किलोमीटर. आणि आजचं विज्ञान काय सांगतं? 12,756 किलोमीटर. म्हणजे फरक किती? फक्त 44 किलोमीटरचा. हे तर दिल्ली ते गुळगाव एवढंच अंतर झालं. विचार करा, हजारो वर्षांपूर्वी एवढी अचूकता. आणि हे तर फक्त एकच उदाहरण झालं. आता सौरवर्षाची लांबी ऐका. सूर्यसिद्धांतानुसार एक वर्ष म्हणजे 365.2563627 दिवस. हा आकडाच सांगतोय की किती खोल अभ्यास असेल तो, नाही का. आणि जेव्हा आपण ह्या प्राचीन आकड्याची तुलना आजच्या आधुनिक सायन्सची करतो ना, तर फरक एका सेकंदापेक्षाही कमी येतो. म्हणजे खरंच विचार करण्यापलीकडची गोष्ट आहे ही. बरं, हे फक्त पृथ्वीबद्दल नाहीये. आता बुध ग्रहाचं बघा. सूर्यसिद्धांतानुसार त्याचा व्यास आहे 3008 मैल आणि आजचं मोजमाप आहे 3032 मैल. आता शनीबद्दल ऐका. सूर्यसिद्धांतानुसार 73,882 मैल आणि आजचं मोजमाप 74,580 मैल. म्हणजे दोन्ही ग्रहांच्या बाबतीत चूक 1% कमी आहे. आणि हे सगळं दुर्बिणीशिवाय. पण थांबा, गोष्ट फक्त मोजमापावर थांबत नाही. त्या काळातले लोक विश्व चालवणाऱ्या मूळ शक्तींनाही ओळखत होते. जणू काही तो गुरु आता आपल्या शिष्याला विश्वाच्या एका मोठ्या आकर्षणाबद्दल सांगतोय. हो, गुरुत्वाकर्षणाच्या प्राचीन सिद्धांताविषयी. सूर्य सिद्धांतामधला एक श्लोक आहे ज्याचा सोपा अर्थ असा होतो की वस्तू एका आकर्षण शक्तीमुळे जमिनीवर पडतात आणि याच शक्तीमुळे ग्रह, चंद्र आणि सूर्य एकमेकांकडे खेचले जातात आणि आपापल्या कक्षेत फिरत राहतात. अहो, हा तर गुरुत्वाकर्षणाचा मूळ सिद्धांत झाला की. आणि हीच गोष्ट तर सगळ्यात जास्त थक्क करणारी आहे. बघा, सूर्यसिद्धांतामध्ये या आकर्षण शक्तीबद्दल कधी लिहिलंय? साधारणपणे इसवी सन 400 ते 500च्या काळात. आणि सर आयझॅक न्यूटन यांनी गुरुत्वाकर्षणाचा नियम कधी मांडला? 1687 मध्ये. म्हणजे तब्बल 1000 वर्षांपेक्षा जास्त काळाचा फरक आहे दोन्हीमध्ये. तर मग हा जो ज्ञानाचा वारसा आहे, तो आपल्याला कुठे घेऊन जातो? आता तो गुरु आपल्या शिष्याला शेवटचा पण सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न विचारतोय. असा प्रश्न जो या सगळ्या प्राचीन ज्ञानाच्या गाभ्याला हात घालतो. एक गोष्ट आपण विसरून चालणार नाही. ही सगळी गणितं, ही सगळी मोजमापं दुर्बिणी, उपग्रह किंवा कॉम्प्युटर शिवाय केली गेली होती. जेव्हा ही गोष्ट लक्षात येते तेव्हा या ज्ञानाचं महत्त्व अजूनच मोठं वाटू लागतं. आणि मग शेवटी तोच प्रश्न आपल्यासमोर उभा राहतो की आपल्या पूर्वजांनी आपल्या सौरमालेच्या कामाबद्दल इतकं प्रगत ज्ञान मिळवलं तरी कसं असेल? या प्रश्नाचं उत्तर शोधणं खरंच आपल्याला एका वेगळ्याच विचारात पाडतं.